नमस्कार नमस्कार. स्वागत आहे आमचं तुमच्या कार्यक्रमात. चुकलं वाटतं. तुमचं आमच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आराध्या म्हस्के शो. माझं सेट आहे. चला आपण एक सेल्फी घेऊया. तर साजवी कशी दिसते? मला माहिती आहे मी खूप क्यूट दिसते. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ऑफकोर्स माझ्यासाठी. तर रसिक प्रेक्षको, आज आपण भेटणार आहोत सैराट या चित्रपटाचे नायक परशा यास. नमस्कार. स्वागत आहे परशा दादा. विराजमान म्हणजे अरे बस ना. सॉरी. तर परशा दादा, तुला आमच्या कार्यक्रमात येऊन कसं वाटतंय? ऍक्च्युली अरे मला माहिती आहे रे, तुला आमच्या कार्यक्रमात येऊन खूप आनंद होतोय, खूप छान वाटतंय. कारण की आमचा कार्यक्रम आहेच एवढा छान, एवढा मस्त आहे. हो की नाही? सांग बरं. अरे काय बोल ना, काय बोली का नाही? बोलू तर दे. तर परशा दादा, तुला आरची दीदी केव्हापासून आवडायला लागली? ते मला आवडतच नाही. हा? विचार करून उत्तर दे बघ, नाहीतर घरी गेल्यावर आरची मिरचीची चटणीच बनवते तुझ्या. लहानपणी शाळेत असल्यापासून आवडत आहे. शाळेत हे धंदे करायला जायचास? अभ्यास करायचंच काही नाही रे. काकांना सांगू का? तसं काका बघतच असतील हा शो. बघा काका, काय धंदे करायचं तुमचं पोरग शाळेत. जाऊ दे. तर परशा दादा, हा प्रश्न आहे ना, हा मलाच नाही, इथं बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना पण आहे. जर तू विहिरीत उडी मारणारच होतास तर तू आंघोळ करून का गेलास? ऍक्च्युली मला ना तिला अरे मला माहिती आहे रे, तुला तिच्यासमोर हँडसम डॅशिंग स्मार्ट दिसत होतं, म्हणून तू तिच्यासमोर आंघोळ करून गेलास. हो की नाही? माहिती आहे मला सगळं. अरे काय बोल ना, काय बोली का नाहीस? अरे मला बोलायचं आहे, बोलू तर दे. खरं तर ना, मी पण याच्यासारखी खूप शांत आहे लहानपणापासून.